विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाचा अर्थ हा टॉपिक आत्ताच आपण पाहिला. पुन्हा एकदा रिव्हिजन घेतो त्या टॉपिकची. क्रियापदाचे 4 अर्थ आहेत: स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ आणि संकेतार्थ. आणि आपण पाहिलं की स्वार्थ हा क्रियापदाचा अर्थ कसा ओळखायचा, तर स्वार्थ म्हणजे ज्यावेळेस वाक्यातनं काळाचा बोध होतो, मग तो कोणताही काळ असेल, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, कोणत्याही काळाचा बोध झाला की त्याला म्हणायचं स्वार्थ. म्हणजे आपण जेवढी काळाची वाक्य पाहिली, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, ती सगळी काळाची वाक्ये स्वार्थी आहे, ती त्यातनं स्वार्थ व्यक्त होतो. म्हणजेच क्रियापदात शेवटी त किंवा ल आलं तरी ते वाक्य स्वार्थ असतं, म्हणजे त्यातनं काळ कळतो आपल्याला. आलं लक्षात. त्यानंतर आपण काय पाहिलं, आज्ञार्थ. तर आज्ञार्थमध्ये आपण काय शिकलो बघा एकदा. आज्ञार्थमध्ये आपण काय शिकलो, तर क्रियापदाचा ज्यावेळेस मूळ शब्द येतो त्यावेळेस त्याला आज्ञा म्हणतात. बघा क्रियापद, आता बसतो मूळ शब्द काय, बस. चालतो मूळ शब्द काय, चाल. थांबतो मूळ शब्द काय, थांब. ज्यावेळेस क्रियापदा मूळ शब्द येतो तोच आज्ञा असते किंवा तोच आज्ञार्थ असतं. पण मूळ शब्दाबरोबर त्या शब्दाला काना जर दिला, बसा, चाला, बघा काना दिला किंवा उकार दिला, बसू, किंवा काना आणि मात्रा दिला, बसो, तरी सुद्धा ही क्रियापदं आज्ञार्थीच असतात. म्हणजे मूळ शब्दाला काना द्या, उकार द्या आणि काना आणि मात्रा द्या, तरी ती शब्द आज्ञार्थ होतात. लक्षात ठेवा. त्यामुळं क्रियापदाच्या अर्थामध्ये सगळ्यात सोपं जर काय ओळखायचं असेल तर आज्ञार्थ. इतकं सोपं आहे की लगेच तुमच्या लक्षात येईल आज्ञार्थ. कारण क्रियापदाचं मूळ रूप आलं किंवा त्याला काना मात्रा आला, उकार आला की त्याला म्हणायचं आज्ञार्थ क्रियापद. म्हणजे आज्ञार्थ क्रियापद ओळखणं इतकं सोपं काहीच नाही. लक्षात ठेवा. त्यानंतर आपण काय पाहिलं, विध्यर्थ क्रियापद पाहिलं. आता विध्यर्थ क्रियापद म्हणजे काय आपण पाहिलं होतं. विध्यर्थ, विधी म्हणजे कर्तव्य, म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, विध्यर्थ. तर विध्यर्थ क्रियापद ओळखायचं कसं तर आपण पाहिलं होतं, ज्या क्रियापदा शेवटी वा वि वे, ज्या क्रियापद शेवटी वा वि वे येतं ते विध्यर्थ क्रियापद असतं. आलं लक्षात. ज्या क्रियापदा शेवटी वा वि वे येतं ते क्रियापद कसं असतं, विध्यर्थ असतं. म्हणजे मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. आलं लक्षात. ते वाक्य कसं असतं, विध्यर्थ. किंवा आता पाऊस थांबावा, किंवा भूगोल शिकवावा, देशपांडे सरांनी शिकवावा, म्हणजे क्रियापदा शेवटी वावी आलं की ते विध्यर्थ असतं. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वाक्यात शेवटी वावी नसलं तरी ते विध्यर्थ असतं. बघा काही वाक्य असं असतात की त्याच्या शेवटी वावी नसतं तरी ते विध्यर्थ असतं. उदाहरणार्थ, हा सामना भारत जिंकेल असे वाटते, हा सामना भारत जिंकेल असे वाटते. तर असं वाक्य घेतलं, हा सामना, बघा हा सामना भारत जिंकेल असे वाटते. बघा वाक्य असं असतं, हा सामना भारत जिंकेल असे वाटते. किंवा स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज असले पाहिजे. स्वातंत्र्य रक्षणासाठी, बघा नीट लक्ष द्या, स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज असले पाहिजे, सज्ज असले पाहिजे. बघा नीट लक्षात ठेवा. आता हा सामना भारत जिंकेल असे वाटते. विद्यार्थ्याला वाटेल की काय आहे, वाविवे तर शेवटी आलेलं नाही. वाविवे नसलं तर एखादं वाक्य विद्यार्थी येऊ शकतं. तर कसं ओळखायचं, तर आता पहिल्यांदा बघायचं स्वार्थ आहे का, क्रियापदाचा काळ कळतोय घेतनं, क्रियापदाचा काळ कळतोय का, नाही, म्हणजे स्वार्थ नाही. आता आज्ञार्थ आहे का, आज्ञार्थ म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. कुठं मूळ रूप दिसतंय की ते क्रियापदाचं, दिसतंय क्रियापदाचं मूळ रूप, नाही, म्हणजे आज्ञार्थ बी कट. आता मला सांगा, संकेतार्थ आपण पाहिलं, जर तर जरी तरी आलं तर ते संकेतार्थ होते. कुठं दिसतंय का जर तर जरी तरी, पर्याय कट. एकूण 3 कट झालं, राहिलेलं काय, विध्यर्थ. हे वाक्य विध्यर्थच आहे, फक्त क्रियापदा शेवटी वावे आलेलं नाही. म्हणजे इथं शक्यता आहे, हा सामना भारत जिंकेल असे वाटते, म्हणजे जिंकावा, तिथं वा आहे लपलेला आहे ते, त्यामुळं इथं शक्यता आहे. आणि स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज असले पाहिजे, म्हणजे ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे ना. मग विद्यार्थ्यामध्येच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा व्यक्त होतात ना, त्यामुळं असे वाक्य येऊ शकतं. आणि शेवटचा टप्पा पाहिला संकेतार्थ. संकेतार्थ खूप सोपा आहे. संकेतार्थमध्ये जर तर जरी तरी येतं, काही वेळेस नुसतं तर येतं, काही वेळेस तरी येतं. पण त्याहीपेक्षा काही वेळेस संकेतार्थमध्ये असा शब्द येतो की किंवा म्हणजे. जर वाक्य असं आलं की किंवा म्हणजे तरी ती संकेतार्थ असतं. ह्या कीचा अर्थ असतो तर, म्हणजेचा अर्थ असतो तर. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही लवकर घरी आला म्हणजे आपण बागेत जाऊ, ह्याचा अर्थ काय, तुम्ही लवकर घरी आला तर आपण बागेत जाऊ. तर म्हणजे जर वाक्य असलं तरी ते संकेतार्थ असतं. किंवा की मी पोलीस झालो की पेढे वाटेन, मी पोलीस झालो की पेढे वाटेन. कीचा अर्थ असतो तर, मी पोलीस झालो तर पेढे वाटेल, नाहीतर नाही. आलं लक्षात. अशा पद्धतीने. आणि हे सर्व जे लेक्चर आहेत
म्हणजे वृत्त असेल, अलंकार असेल, प्रत्येक लेक्चर जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती नावाचं ॲप आहे, ते प्ले स्टोरवरून ते ॲप डाउनलोड करा. ते ॲप डाउनलोड केल्यानंतर मराठीमध्ये मी शब्द देतो तुम्हाला की एकही मार्क जाणार नाही. 25 पैकी 25 मार्क तुम्ही सहज घेऊ शकताल. ते ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये तुम्हाला लेक्चर पाहता येते. लेक्चर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात सर्व टॉपिक आता जस्ट सुरू झालेलं आहे. या लेक्चरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लाईव्ह लेक्चर आहेत आणि विथ रेकॉर्डिंग आहेत. म्हणजे जर तुम्ही लाईव्ह पाहिलं, आता उद्यापासूनच थोडक्यात आता वर्णविचार सुरू होणार आहे टॉपिक, मग वर्णविचारापासून ते वृत्तापर्यंत सगळं टॉपिक ह्यात घेतलेले आहेत आणि लाईव्ह आहेत. म्हणजे तुम्ही त्या लेक्चरमध्ये तुम्ही काय कमेंट करू शकता, प्रश्न विचारू शकता आणि ते रेकॉर्डिंग स्वरूपात बी नंतर तुम्हाला पाहता येणार आहे. त्यामुळं गणित असेल, मराठी असेल, प्रत्येक टॉपिकसाठी स्वतंत्र शिक्षक आहेत आणि निश्चितपणे हे लेक्चर तुम्हाला फायदेच होतील. हे ॲप डाउनलोड करा. एकदा फक्त बघा ते ॲप कसं आहे की तुमच्या लक्षात येईल की अरे मराठी गणित बुद्धी आपण खूप सोप्या पद्धतीने घेतलेलं आहे, GS खूप सोप्या पद्धतीने घेतलेलं आहे. निश्चित त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. ओके, धन्यवाद.